शेतरस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी कळंब तालुक्यातील संजितपूर येथील शेतकरी जे आहेत ते शेताच्या बांधावर जे आहे ते आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर शेतरस्ता नसल्यामुळे त्यांना जवळपास 3 एकर त्यांची शेती जी आहे ती पडीक पडलेली आहे आणि कुठेतरी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत असल्यामुळे आता शेतकरी जो आहे तो या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। काय त्यांची मागणी असणार आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, किती दिवसापासूनचा तुमचा हा प्रश्न प्रलंबित आहे, आज तुम्ही आमरण उपोषण करताय? हे 5 महिने झालं एक तर शेताला रस्ता नाही। पहिला रस्ता होता पण रस्ता आता मोडकळीस आणलेला आहे शेतकऱ्यांनी। तरी 6/5/2025 ला मी तहसीलदारला रितसरपणे नकाशे वगैरे जोडून निवेदन दिलेले आहे। त्याच्या 5 तारखा पण झालेल्या आहेत। सळ पाणी पण केले आहे तहसीलदारनी, पण आणखीनही माझा रस्ता खुला केलेला नाही। आज 3 एकर रान माझं पेरलेलंच नाही, तिथून म्हणजे शेताकडे जाताच येणं गेलेलं आहे। पुढचा शेतकरी म्हणतो की शेतरस्ता नदीतून करा, नदीतून करणं काय शक्यच नाही, कारण तेरा नदी असल्यामुळे रस्ता करणं शक्य नाही तिथून। पहिला रस्ता आम्ही केलेला होता पण तो पण रस्ता त्यांनी मोडून टाकलेला आहे। आज शेत माझं पूर्णपणे पडीक पडलेलं आहे। त्याच्यावर मला आर्थिक नुकसान भरपाई पण देण्यात यावी सरकारने व लवकरात लवकर माझा रस्ता रिकामा करून देण्यात यावा, हीच माझी मागणी आहे। किती नुकसान होते पडीक पडल्यामुळे? 40 ते 50 कट्ट्याचं माझं नुकसान आहे। कमी 2-3 लाख रुपयाचं नुकसान आहे। आणि काय प्रशासन काय सांगते नेमकं तुम्हाला मागणी? प्रशासन करू म्हणते, आपण दखल घेऊ म्हणते लवकरच, पण आणखीन 3 महिने होलेत पण आणखीन काही दखल घेतली नाही रस्त्याची। आपण जर पाहिले तर अगदी त्यांचे मातोश्री देखील आहेत। काय कधीपासून तुम्ही शेतात गेला नाहीत रेस्ट नसलेलं? आम्ही शेतातच गेलो, हरभराची भरडीला ती आम्ही शेतातच गेलो ना। आमचं नांगरण नाही, काही पण केलेलं नाही आम्ही तिथं। आम्हाला जाताच येत नाही तिकडं, एकटा पण माणसाला जायला ना, आम्हाला तर चालायला येत नाही आधीवरच। हे जादूगर कुठून जात होता तिथे जाता? हे तर इथूनच वाट होती, आम्ही वाट केली होती। आम्ही पैसे खर्चून वाट केलेली इथून, त्यांना मोडून टाकली वाट। आम्हाला म्हणते तेरणातून वाट करा, आम्ही कशी तेरणातून वाट करायची? आम्हाला तेरणातून वाटच करता येत नाही, केले वाट तर वाहून जाते पाणी। मुलगा उपोषणाला बसला आहे, हा, काय मागणी होतं नेमकं? त्याची मागणी आहे आम्हाला वाट द्यावी म्हणून। त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी, आमचा विचार करा। आम्हाला 3 एकर शेती आहे फक्त, आमचं त्याच्यावरच आहे, आमचा मुलगा त्याच्यावरच आहे। आम्हाला शेती दुसरी काय नाही तेवढ्यावरच आहो आम्ही। आता पेरणी नाही, काय नाही, पेरणी नाही, काय नाही, आम्ही काय करायचं आता? आमची किती नुकसानी झालेली आहे। जर आपण पाहिलं तर अगदी काही गावातले ग्रामस्थ देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे आहेत या ठिकाणी उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। मला सांगा, रस्त्याच्या मागणीसाठी आता मुलगा आणि त्यांच्या इथं आमरण उपोषण करते, काय तुमचं तुम्ही आज पाठिंबा देता येईल? पाठिंबा काय, त्यांना रस्ता खुला करून द्यावा, जेणेकरून ते आडवूनही लागत होता रस्ता त्यांनीच, ते आडवीला त्यांचं कारण आहे। काय शासनाने याची दखल घेऊन त्याला नुकसान भरपाई द्यावी, हाही रस्ता खुला करून द्यावा। काय जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत हा रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू असा जो निर्धार आहे या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।